नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। लवकर पोहोचण्यासाठीचा शॉर्टकट ठरत आहे जीवघेणा। जानेवारी 2024 रोजी नेरूळ उरण ही रेल्वे सेवा चालू झाल्यापासून उरण व उरणमधील इतर गावातील नागरिक, विद्यार्थी, चाकरमानी, कॉलेज विद्यार्थी, रुग्णांसाठी सोयीचे झाले आहे। हजारोंच्या संख्येने दररोज रेल्वे प्रवासी प्रवास करत आहेत। यानंतर गेल्या काही महिन्यात ऑइल टँकर वॅगनसुद्धा चालू झाली आहे। या ऑइल टँकर वॅगनसाठी एक रूळ राखीव ठेवला आहे। या रुळावरून या वॅगनची ये-जा चालू असते। स्टेशनच्या बाहेरील रुळावरून या ऑइल टँकर वॅगनची फेरी होत असते। प्रवाशांना जाण्यासाठी उरण व द्रोणागिरी रेल्वे स्थानकावर भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे। परंतु रेल्वे पकडण्यासाठी घाईने मोटरमनच्या दिशेने बाहेर पडून घाईघाईने रेल्वे ट्रॅक ओलांडून बरेच जण जीवघेणा रेल्वे प्रवास करत असतात। घाईघाईने मोटरमनच्या दिशेने बाहेर पडताना रेल्वे ट्रॅक ओलांडताना जो मोकळा रेल्वे ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरून ऑइल टँकरची फेरी चालू असते आणि नेमके 2 दिवसापूर्वी द्रोणागिरी रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे आली असताना हा ऑइल टँकर वॅगनचा रस्ता वॅगन आलेली एका मुलीने पाहिली नाही आणि तो रस्ता मोकळा आहे समजून रेल्वे ट्रॅक ओलांडताना ऑइल टँकर वॅगनचा तिला धक्का लागून ती खाली पडली। पण सुदैवाने तिचा जीव वाचला। त्यावेळी वॅगनचा मोटरमन जोराने हॉर्न वाजवत होता, पण त्या मुलीचे लक्षात नव्हते। ती रेल्वे पकडण्यासाठी घाईत होती। त्यावेळी मोटरमनने समयसूचकता दाखवून इमर्जन्सी ब्रेक लावल्याने पुढील अनर्थ टळला। यासाठी रेल्वे प्रवाशांनी भुयारी मार्गाचा वापर करून सुरक्षित प्रवास केला तर अपघात होणार नाही, याकरता दक्षता घ्यावी। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।